कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना तसेच एक प्रबळ अपक्ष उमेदवार अशी तिहेरी लढत रंगणार आहे। तब्बल 10 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत मूळ शिवसेनेत फूट पडून अस्तित्वात आलेली शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि अपक्ष अशी होणारी ही निवडणूक शहरातील सर्वात चर्चेची लढत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना ठाकरे गटाच्या रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि पक्षीय उमेदवारीला बाजूला सारून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विजय साळोखे सरदार या तिघांचे भवितव्य तब्बल 26,300 मतदार ठरवणार आहेत। या निवडणुकीत ऋतुराज क्षीरसागर यांच्या पाठीशी राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मजबूत संघटन आहे। महाविद्यालय पातळीवर नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून संघटित झालेल्या युवकांची मोठी फळी त्यांच्या प्रचारात सक्रिय आहे। कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले वडील आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या पाठीशी आपली पुरेपूर सज्ज असलेली यंत्रणा गतिमान केली आहे। सोशल मीडिया तंत्राचा प्रभावी वापर करून ऋतुराज क्षीरसागर यांच्या यंत्रणेने आपली प्रचार मोहीम गतिमान केली आहे। राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। या मतदारसंघाचा प्रमुख भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पेठ, महाद्वार रोड, निवृत्ती चौक, तटाकडील तालीम, पंचगंगा तालीम परिसर, जुना बुधवार, गंगावेश परिसर अशा भागाचा मिळून बनलेल्या प्रभागातून उमेदवार म्हणून पुढे आलेल्या ऋतुराज क्षीरसागर यांच्यासाठी आपली यंत्रणा गतिमान करणे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या दृष्टीने तुलनेने सोपे असल्याचे गणित मांडून ऋतुराज क्षीरसागर यांची प्रचार यंत्रणा कार्यरत झाली आहे। शिवसेनेत युवा वर्गाचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनाच लक्ष करून शिवसेना शिंदे गटाने आपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण केले आहे। ऋतुराज क्षीरसागर यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांना माघार घ्यायला लावून पक्षातील संभाव्य बंड शमवले आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे रिक्षा चालक आहेत। नेमका हाच धागा पकडून शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली आपल्या पक्षाचे रिक्षा चालक असलेले राजेंद्र जाधव यांना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ऋतुराज क्षीरसागर यांच्या विरोधात या प्रभागातून उतरवले आहे। राजेंद्र जाधव यांनी आपली लढाई ऋतुराज क्षीरसागर यांच्या विरोधात नसून आपण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शड्डू ठोकला असल्याची भूमिका घेत या निवडणुकीच्या मैदानात आपली रिक्षा घातली आहे। राजेंद्र जाधव हे शिवसेना ठाकरे गटाच्या रिक्षा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। मूळचे शिवाजी पेठेतच रहिवास असलेले जाधव शिवाजी पेठेतील सर्वात प्रमुख असलेल्या निवृत्ती चौक तरुण मंडळाचे उपाध्यक्ष आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे संचालक आहेत। शिवाजी पेठेतील रिक्षा चालक बांधवांची असलेली लक्षणीय संख्या विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्या बरोबर विळा भोपळ्याचे सख्य असलेले शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार असलेल्या राजेंद्र जाधव यांच्यासाठी घेतलेला पुढाकार आणि तरुणांचे संघटन आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद या बळावर या निवडणुकीच्या मैदानात आपली यंत्रणा कार्यान्वित केली आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील हे राजेंद्र जाधव यांच्यासाठी अजिंक्य तारा जोडणी पॅटर्न जोरात राबवणार यात शंकाच नाही। दुसरीकडे महापालिकेचे माजी स्थायी सभापती राहिलेले माजी नगरसेवक विजय सरदार साळोखे यांनी पक्षीय उमेदवारीचा नाद न करता सर्वसामान्य जनता हाच आपला पक्ष अशी भूमिका घेत चक्क अपक्ष म्हणून या प्रभागातून शड्डू ठोकला आहे। सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत विजय सरदार आपल्या प्रचारात कार्यरत झाले आहेत। एक सदस्य प्रभाग रचनेऐवजी बहुसदस्य प्रभाग रचना झाल्याने या प्रभागातून तब्बल 26,300 मतदार ऋतू राज आणतात की राजेंद्र जाधव यांची रिक्षा महापालिकेत जाते की विजय साळोखे सरदार ठरतात हे 16 जानेवारीच्या निकालावरच ठरणार। दर्शक हो, आपल्याला काय वाटतं? प्रभाग 7 मध्ये जनता कोणाला देणार साथ आणि कोणाला बसणार लाथ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद। शाहू न्यूज साठी मुख्य कार्यकारी संपादक नवाब शेख यांच्यासह मी निलोप्रभा जाधव, कोल्हापूर।